शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी तेजस कोल्हे. आज आपण मका पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी जे काही पंचसूत्री आहे आणि मका उत्पादन घेत असताना काही महत्त्वाच्या बाबींकडे आपण जे लक्ष देण्याची गरज आहे, तर त्याविषयी आज माहिती पाहूया. अतिशय तंत्रशुद्ध अशा रीतीने आपण ही माहिती पाहणार आहोत. उद्देश असा आहे, की बहुतांशी शेतकरी मका पिकाचा उपयोग हे फक्त फिलर किंवा एक कोणत्याही पिकाचं जे काय म्हणतो ना अपयश आल्यानंतर किंवा काही नियोजनात मागे-पुढे झाल्यानंतर मका पिकाचा समावेश आपल्या पीक पद्धतीमध्ये करत असतात. आणि काही शेतकऱ्यांना अन्नधान्यासोबत जे काही चारा पीक म्हणून या मका पिकाकडे पाहत असतात. असं न करता जर आपल्याला भरघोस उत्पादन पाहिजे, चांगला आर्थिक नफा पाहिजे, तर काही महत्त्वाच्या बाबींचा जर आपण पहिल्यापासून विचार केला, तर निश्चितच आपल्याला हे चांगलं उत्पादन देणारं आणि चांगला नफा देणारं पीक ठरू शकतं. आणि मित्रांनो, आपल्यालाही माहिती आहे, की खरीप हंगामामध्ये इतर पिकांसोबत अन्नधान्य पिकामध्ये जे सर्वाधिक उत्पादन केलं जातं किंवा सर्वाधिक ज्याच्या खाली क्षेत्र आहे, तर ते मका पिकाचं आहे. गहू आणि तांदूळानंतर मक्याचा नंबर लागतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की भारतामध्ये जर आपण विचार केला तर राजस्थान असेल, बिहार असेल, अगदी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, आंध्र, तामिळनाडू, कर्नाटक या सर्व राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मक्याची लागवड केली जाते. रब्बी हंगामात आणि खरीप हंगामात असं दोन्ही हंगामात मक्याची लागवड होते आणि बाहेरच्या देशांमध्ये ठराविक कालावधीमध्ये मका उत्पादन होतं, परंतु भारताचा विचार केला तर वर्षभर मक्याची लागवड होते. पण चांगलं उत्पादन घेण्यासाठी आपल्याला खरीप हंगामात चालू जो आता आपला हंगाम होतोय, तर त्यामध्ये मकेचा विचार जरूर आपण करावा. याच्या मागे जे काही मकेचं अर्थशास्त्र आहे, तर ते ते का महत्वाचं आहे? तर तुम्हाला सांगायला आनंद होईल, की मकापासून जे काही स्टार्च निर्मिती होते, तर ती दुसऱ्या कोणत्याही त्याला पर्याय नाही. मक्यातून सगळ्यात कमी किमतीत स्टार्चचं उत्पादन होतं, म्हणून मका पिकाचं महत्त्व आहे. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोल्ट्री व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पोल्ट्रीमध्ये जे पक्ष्यांचं खाद्य आहे, तर ते सर्वाधिक जे खाद्य बनतं, तर ते मक्यापासून बनतं. तिसरा महत्त्वाचा विषय जे जनावरांसाठी जो चारा आहे, मग मक्याचा जो हिरवा चारा असेल किंवा मक्यापासून बनलेले काही पूरक चारा असेल, ज्याला आपण पोषक तत्व म्हणतो, तर तेही मक्यापासून बनतात. आणि दुसरी गोष्ट, जे आपल्या रोजच्या खाण्यामध्ये जे स्टार्च आपल्याला लागतं, म्हणजे कोणताही पदार्थ ज्यावेळेस घट्ट बनवायचा आहे किंवा चांगला थिक करतो, तर त्यासाठी मक्याचं जे काही आटा आहे किंवा त्याला आपण मक्याचा जो स्टार्च आहे, तर तो वापरला जातो. तर अशा पद्धतीने इतक्या मोठ्या प्रमाणात मक्याचा वापर आपल्याकडे होत असतो. त्यामुळे मक्याला जे काही बाजारभाव आहे मार्केटमध्ये, तर ते कायम टिकून राहतात. त्यात जास्त काही अशी तफावत होत नाही आणि म्हणूनच आपल्याला आर्थिक नफा मिळण्यासाठी हे पीक खूप महत्त्वाचं ठरू शकतं. मग चला तर शेतकरी बंधूंनो, आपण पाहूया मका उत्पादन वाढीची जी काही पंचसूत्री आहे, जी ॲग्रोस्टार तर्फे तुम्हाला सांगितली जाईल. तर ती पंचसूत्री याचा जर तुम्ही विचारपूर्वक अवलंब केला, तर निश्चितच आपल्याला उत्पादन हे भरघोस राहील आणि यातून होणारा जो आर्थिक नफा आहे, तोही चांगला राहील. तर या पंचसूत्रीतलं पहिलं जे महत्त्वाचं आहे, तर ते मका वाणांची आपल्याला योग्य निवड करता आली पाहिजे. आपल्या जमिनीचा किंवा आपल्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करून आपल्याला वाण निवडणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे आपल्याला वाण निवडल्यानंतर एकरी किती रोपांची संख्या मक्याची बसली पाहिजे. म्हणजे थोडक्यात शेतकऱ्यांच्या भाषेत सांगायचं झालं, तर साधारणपणे आपल्याला किती 1 पॅकेट लावतोय, 2 पॅकेट लावतोय, 2.5 पॅकेट लावतोय. तर तो बियाण्याचा दर आहे तो आपल्याला ठरवायचा आहे. त्यानंतर तिसरी जी गोष्ट आहे, तर सिंचनाचं व्यवस्थापन कसं आहे? म्हणजे बागायती नियोजन असेल, पाणी आपण देऊ शकत असेल. आता खरीप हंगाम आहे, पावसावर आधारित आपण शेती करतो निश्चितच. परंतु जर 2 पावसामधलं अंतर वाढलं, पावसाने उघडीप जर दिली, तर त्या कालावधीमध्ये आपल्या पिकाच्या काही महत्त्वाच्या अवस्था असतात. त्याला पाणी मिळणं खूप गरजेचं आहे. आणि ते जर पाणी आपण पूर्तता करू शकलो, तर निश्चितच आपल्याला उत्पादनात होणारी घट टाळता येते. म्हणून मित्रांनो, सिंचन व्यवस्थापन कसं आहे, याही बाबीचा आपल्याला विचार करायचा आहे. त्यानंतर पुढचं नियोजन आहे, तर ते म्हणजे खतांचं व्यवस्थापन. आपल्या मका पिकाला सेंद्रिय खत असेल, रासायनिक खत असेल आणि काही सूक्ष्म अन्नद्रव्य हे जर संतुलित आपण देऊ शकत असू, तर त्यानुसार आपल्याला त्याचं उत्पादन अपेक्षित आहे. आणि शेवटची बाब जी 5वी ती म्हणजे किडींचं आणि तणांचं व्यवस्थापन. मका पिकामध्ये तुम्हालाही माहिती आहे रोग फारसे काही येत नाही. अगदी कमी प्रमाणात किंवा अगदी काही ठराविक ठिकाणी नगण्य प्रमाणात आपल्याला रोग जाणवतात. परंतु सर्वात महत्त्वाची जी काही मका उत्पादनात घट येणारी बाब आहे, तर ती आपली अळी आहे आणि दुसरी जी बाब आहे, तर ती तण आहे. तर या दोन्हींचं व्यवस्थापन. तर अशा या पंचसूत्रीचा जर आपण अवलंब केला, तर निश्चितच आपल्याला मक्याचं उत्पादन चांगल्या पद्धतीने घेता येईल. शेतकरी मित्रांनो, हे जे आपण पंचसूत्री पाहिली, तर एक-एक करून आपण ते सूत्राचा उलगडा करूया. तर पहिलं जे सूत्र होतं, तर ते योग्य वाणांची निवड. आता योग्य वाणांची निवड म्हणजे बाजारात भरमसाठ असे वाण आहेत. सगळ्या चांगल्या कंपन्या किंवा जे आपण नामांकित कंपन्या म्हणतो, त्यांनी त्यांचे वाण बाजारात आणलेत.
एका कंपनीकडे एकापेक्षा जास्त वाहन आहेत. मग हे कशासाठी एवढे वाहन आणलेले आहेत? किंवा एवढ्या वाहनांची खरोखर गरज आहे का? तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं मका पिकामध्ये वाहनांची निवड करत असताना आपल्याला आपलं नियोजन कसं आहे, हे पहिलं पडताळून पाहणं गरजेचं आहे. म्हणजे जर तुम्हाला एकदम ढोबळ गणित सांगायचं झालं, तर आपल्याला जर पैलवान घडवायचा आहे, तर त्याला खारीक, खोबरं, बदाम, काजू, मनुके आणि तूप हे खाऊ घालायला लागतं. तसंच जर आपल्याला जास्त उत्पादन घ्यायचंय, तर उच्च व्यवस्थापनामधला वाण निवडला, तर त्याला व्यवस्थापन पण उच्च असलं पाहिजे. जर आपला वाण मध्यम नियोजनातला वाण असेल, तर तशा नियोजनामध्ये आपल्याला खूप काही जास्त अतिरिक्त खर्च करण्याची गरज नाही आणि मग उत्पादनही त्याच पटीत येणार आहे. आणि तिसरं जे व्यवस्थापन ठरतं, तर ते कमी व्यवस्थापन किंवा ज्याला आपण मिनिमम मॅनेजमेंट म्हणतो. तर कमी व्यवस्थापनाचा अर्थ साधा सिंपल आहे, की जे खरीप हंगामात तुम्ही मका करताय, तर अगदी पावसाच्या भरोश्यावरच त्याचं नियोजन करा. खताचं नियोजन तुम्ही पाऊस असेल त्या हिशोबाने करू शकता आणि मग तुम्हाला उत्पादनही त्याच तुलनेने मिळणार आहे. तर उच्च व्यवस्थापन म्हणजे तिथं तुम्हाला जमीन भारी असली पाहिजे. पाण्याचं नियोजन तुमच्याकडे खात्रीशीर असलं पाहिजे. परत एकदा मी ती बाब सांगतो, की 2 पावसातलं अंतर वाढलं आणि आपल्या पिकाची जी काही क्रिटिकल अवस्था आहे किंवा जी काळजीपूर्वक अवस्था आहे, त्यापुढे आपण पाहणार आहोत. तर त्यावेळेस आपल्याला पाणी देता आलं पाहिजे. जर पाऊस वेळच्या वेळी पडला, तर तुम्हाला पाणी देण्याची गरज नाही आणि खतांचं जे नियोजन आहे, तर ते आपल्याला 3 वेळा करावं लागतं. पेरणीच्या वेळेला एकदा, भर लावताना किंवा तणनाशकाच्या वेळेस एकदा म्हणजे साधारण 30 दिवसांनी आणि 60 दिवसांनी एकदा असं 3 वेळा खतांचं नियोजन करावं लागतं. तर आपलं भारी व्यवस्थापनाचं वाण आपल्याकडे उत्पादन चांगलं. मग आता मध्यम व्यवस्थापनामध्ये काय करावं लागतं? तर मध्यम व्यवस्थापनामध्ये आपली जमीन मध्यम ते भारी असली तरी चालू शकते. पाण्याचं जे नियोजन आहे, तर एखादं दुसरं पाणी तुम्ही देऊ शकला तरी चालू शकतं आणि खतांचं व्यवस्थापन आपल्याला 2दा करायचंय. जसं की पेरणीच्या वेळेला एकदा आणि साधारणपणे 45 दिवसांनी एकदा. तर तुम्हाला जे मध्यम व्यवस्थापन आहे, तर त्याचंही उत्पादन चांगलं मिळेल. आता तिसरं जे आहे, तर ते कमी व्यवस्थापन किंवा साधारण व्यवस्थापन. तर साधारण व्यवस्थापनामध्ये काय, तुमची जमीन मध्यम असावी, हलकी असावी, काही फरक पडणार नाही फारसा. त्यानंतर जे पाण्याचं नियोजन आहे, तर ते पूर्णतः पावसावर आधारित राहील. जितका पाऊस वेळच्या वेळी होईल, तितकं तुमचं उत्पादन चांगलं आहे. पाऊस थोडासा कमी प्रमाणात किंवा त्या 2 पावसातला खंड वाढत असेल, तर थोडंसं उत्पादनात फटका बसेल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे अन्नद्रव्य. तुम्हाला फक्त पेरणीच्या वेळेला किंवा पेरणीच्या वेळेला जर पाऊस मुबलक नसेल, तर जेव्हा पाऊस मुबलक होईल त्यावेळेला असं एकदाच वापरायचे. तर अशा पद्धतीने हे व्यवस्थापनाचं वर्गीकरण करायचे आणि मग यातलं तो वाण निवडत असताना त्या दुकानदाराला किंवा जिथून तुम्ही वाण खरेदी करता, तिथं ही माहिती घेणं गरजेचं आहे, की तुम्ही निवडत असलेला वाण हा यापैकी कोणत्या व्यवस्थापनात बसतोय. जर तो मध्यम व्यवस्थापनातला बसणारा वाण असेल आणि त्याला तुम्ही खूप जास्त व्यवस्थापन केलं, तर तो काही उत्पादन तुम्हाला वाढवून देऊ शकत नाही. कारण त्याची जी काही पोटेन्शियल आहे किंवा त्याची जी काही क्षमता आहे, तर ती तेवढीच आहे. जर तो उच्च व्यवस्थापनामधला वाण असेल आणि तुम्ही त्याला व्यवस्थापन बिलकुलच करत नसाल, साधारण व्यवस्थापनामध्ये नेऊन टाकत असाल, तर त्याचं निघणारं उत्पादन हे खूप कमी असणार आहे. तुमचा अगदी भ्रमनिरास होणार आहे. तर हे टाळण्यासाठी म्हणून त्या आपण निवडलेल्या वाहनाचं व्यवस्थापन किंवा कोणत्या व्यवस्थापनाला कोणता वाण पूरक आहे, तर त्याचा विचार आपण करायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला वाण निवडायचं आहे. ॲग्रोस्टारकडे पण वाण आहेत. दोन्ही व्यवस्थापनासाठीचे वाण आहेत. तर त्याविषयी आपण पुढे पाहणारच आहोत. परंतु तुम्ही बाजारातही कोणताही वाण खरेदी करत असताना ही बाब लक्षात घेणं खूप गरजेचं आहे आणि त्यानंतरच आपला वाण निवडणं खूप गरजेचं आहे. खूप ब्रँडेड कंपनीचा वाण निवडला म्हणून मग त्याचं उत्पादन जास्त येणार आहे, हा भ्रम बिलकुलही काही कामाचा नाही. तो त्याचा काही उपयोग नाही किंवा लोकल कंपनीचा वाण होता म्हणून माझं उत्पादन आलं नाही, असंही म्हणण्यात काही अर्थ नाही. आपलं वाहनाची निवड आणि असलेलं नियोजन याची सांगड जर बसवली, तरच आपल्याला त्याचं उत्पादन चांगलं मिळणार आहे. शेतकरी बंधूंनो, पंचसूत्रीमधलं जे काही दुसरं महत्त्वाचं सूत्र आहे, आपल्याला आपल्या जमिनीमध्ये लागणारी रोपांची संख्या. एकरी रोपांची किती संख्या बसवतो किंवा आपण कशा पद्धतीने लागवड करतो, यावरही मक्याचं उत्पादन अवलंबून असतं. आता बऱ्यापैकी शेतकऱ्यांना वाटेल, की मक्याचं झाड हे सरळ वाढणार आहे, तर मग आपण दाटी-वाटी लावली किंवा कमी अंतरात लावली, जास्त बियाणं जर वापरलं, तर आपल्याला त्याच्यातून जास्त उत्पादन मिळेल का? तर त्याचं उत्तर आहे नाही. आपल्याला एका कणसाचं जे वजन आहे, तर ते किती जास्त वाढवू शकतो? एका कणसामध्ये किती दाण्यांची संख्या वाढवू शकतो? आणि त्या दाण्यांची जी काही आकार असेल, त्या दाण्यांचं जे वजन आहे, ते आपण किती वाढवू शकतो? यावर आपलं गणित आहे. तर ते आपल्याला बसवायचंय. मग आपल्याकडे 2 पद्धतीचं नियोजन असू शकतं. जर आपण बागायती नियोजन करत असाल, तर बागायती नियोजनामध्ये आपल्याला एकरी रोपांची संख्या ही थोडीशी जास्त ठेवता येईल. मग आपल्याकडे 2 पर्याय आहेत. एकतर आपण 1.5 फूट 2 ओळीमधलं अंतर ठेवू शकतो आणि 2 बियांमधलं अंतर हे साधारणपणे 30 सेंटीमीटर ठेवू शकतो, बागायती नियोजन करायचं असेल. बागायतीचा अर्थ असा झाला, की पाऊस जर
कदाचित नाही आला वेळेत, तर आपण पाण्याचं व्यवस्थापन करणार. मग ते पाटपाणी असेल, ठिबक असेल, स्प्रिंकलर असेल, कशाही पद्धतीने आपण ते नियोजन करू शकतो. मग तिथं आपल्याला 29,900 साधारणपणे रोपं मिळतात 1 एकरला. जर आपल्याला दुसरा पर्याय, जर 45 सेंटीमीटरवर आपण लागवड नाही करू शकलो, तर 60 सेंटीमीटर पण आपल्याला चालू शकते. म्हणजे 2 फूट 2 सरीतलं अंतर. आणि जर 2 फूट त्या सरीतलं अंतर ठेवलं, तर 22 सेंटीमीटर आपल्याला 2 बियांमधलं किंवा 2 रोपांमधलं अंतर ठेवायचे. असं ठेवल्यामुळे आपल्याला साधारण 30,600 रोपं एकरी बसतील. म्हणजे जर तुम्ही सरासरी जर पाहिली, तर 30,000 रोपं ही बागायती लागवडीसाठी आपल्याला आवश्यक आहे. आणि ती जर आपण बसवली, तर आपल्याला प्रति कणसाचं जे वजन आहे, प्रति कणसामध्ये दाण्यांची संख्या आणि त्याचं जे वजन आहे, तर ते वाढवण्यास त्याची मदत होते. जर आपण दाटी-वाटी खूप रोपं जर बसवण्याचा प्रयत्न केला, तर मग साहजिक आहे, की अन्नद्रव्याला ते स्पर्धा करतं, जागेसाठी स्पर्धा करतं, पाण्यासाठी स्पर्धा करतं आणि सूर्यप्रकाशासाठी स्पर्धा करतं. या सगळ्यासाठी ते स्पर्धा करत असताना मक्याचं जे ताट आहे, तर तेच कमकुवत बनतं आणि एकदा का ताट कमकुवत बनलं, की मग आपल्याला पर्यायाने जे दाणे आहेत किंवा जे कणीस आहे, तर ते ठिसूळ किंवा कमकुवत बनू शकतं. मग हे टाळण्यासाठी म्हणून आपल्याला हे 30,000 रोपांची संख्या ही बागायतीसाठी करायची. आता जर आपलं जिरायतीचं नियोजन असेल, तर जिरायतीमध्ये आपल्याला ही 30,000 संख्या सुद्धा जास्त होते. जिरायतीमध्ये थोडंसं आपल्याला कमी नियोजन करावं लागतं. मग जिरायतीमध्ये आपल्याकडे 2 पर्याय आहेत. 45 सेंटीमीटर हे 2 सरीतलं अंतर आपण ठेवू शकतो. तर 2 रोपातलं अंतर 32 सेंटीमीटर म्हणजे साधारण फूटभराचं असावं. मग या परिस्थितीमध्ये आपल्याला 28,000 जे बिया आहेत, तर त्या एकरी बसतात. जर आपण 2 ओळीतलं अंतर हे 60 सेंटीमीटर ठेवलं, तर मग आपल्याला 2 बियांमधलं अंतर किंवा 2 रोपातलं अंतर हे 24 सेंटीमीटर ठेवायचे आणि जर असं केलं, तर आपल्याला तिथेही पण 28,000 रोपं किंवा 28,000 बिया बसतात. आणि जर असं नियोजन जर आपण केलं, तर आपल्याला जे काही कणीस आहे, तर ते जास्तीत जास्त वजनाचं आणि योग्य पोसलेलं कणीस आपल्याला मिळेल. विनाकारण आपण दाटी केली, तर आपल्याला कुठेही उत्पादन वाढणीसाठी काही जागा उरणार नाही. आता तुम्ही म्हणाल, मग आपण अजूनही थोडं कमी बी वापरलं. ह्या परिस्थितीमध्ये 28,000 किंवा 30,000 जर आपण रोपं बसवत असेल, तर 2 पॅकेट आपल्याला सरासरी लागतात. काही कंपनीचं बियाणं 3.5 किलोचं येतं, काहींचं 4 किलोचं येतं. ज्याचा दाना जाड किंवा मोठा आहे, तर ते 4 किलो पॅकिंगमध्ये, ज्याचा बियाचा दाना छोटा आहे, तर ते 3.5 किलोमध्ये येतात. मग त्यामध्ये तुम्हाला सरासरी 14 ते 15,000 बी एका पॅकेटमध्ये मिळतात. मग आपल्याला 2 पॅकेटची आवश्यकता असते. जर असंही होऊ शकतं, की आपल्याला वाटेल, की आपण मग अंतर अजूनही वाढवलं. 1.5 फुटाची सरी न ठेवता, 2 फुटाची सरी न ठेवता ती अजून 2.5 किंवा 3 फुटावर नेली. तर मग त्या परिस्थितीमध्ये आपल्या मक्याला अन्नद्रव्य जादा मिळतील. हवा, पाणी आणि सूर्यप्रकाश जादा मिळेल आणि त्या परिस्थितीमध्ये त्याचं ताट जाड होईलच होईल. पण त्या मक्याला एकापेक्षा जास्त कणसं लागण्याची शक्यता वाढेल. आणि जर एकापेक्षा जास्त कणसं आपल्या मक्याच्या क्षेत्रामध्ये वाढली, तर त्याचाही परत विपरीत परिणाम होईल. मग दोन्ही कणसांमध्ये स्पर्धा होईल आणि परत आपल्याला त्या कणसामधल्या दाण्यांची संख्या घटेल, दाण्यांचं वजन घटेल, दाण्यांचा आकार घटेल. हे टाळण्यासाठी म्हणून आपल्याला शास्त्रशुद्ध पद्धतीने बागायतीसाठी 30,000 आणि जिरायतीसाठी 28,000 रोपं एकरी बसवणं हे खूप गरजेचं आहे. हे करत असताना आपल्याला पाण्याचंही व्यवस्थापन बघावं लागतं. म्हणजे ज्यावेळेस आपण मक्याची पेरणी करतो किंवा टोबून मका लावतो. टोबून लावली तर सर्वाधिक चांगलं. परंतु जर जिथं आपल्याला लेबरची समस्या आहे किंवा आपल्याला मुबलक असे मजूर उपलब्ध नाही, तर तिथं आपल्याला पेरणी करावी लागते. आणि मग त्या परिस्थितीमध्ये जमिनीत ओल चांगली असावी किंवा पेरणीनंतर पुढचे साधारण 5 ते 7 दिवसात जोपर्यंत बी उगवून येते, तोपर्यंत तिथं जर चांगली ओल टिकली, तर आपल्याला ही रोपांची संख्या राखता येते. बऱ्याच वेळा असं होतं, की आपण पॅकेट तर 2 वापरलेत, 30,000 बी पण टाकले. पावसाने वेळी साथ नाही दिली, तर आपल्याकडून तिथं असणारं जे काही मॉइश्चर आहे, तिथं असणारी जी ओल आहे, ती कमी पडते आणि मग त्याचं विपरीत परिणाम घडतो, की उगवण क्षमतेवर. तो टाळण्यासाठी म्हणून आपल्याला पाण्याचं व्यवस्थापन त्या पेरणीच्या वेळेला करणं खूप गरजेचं आहे. तिसरं जे महत्त्वाचं सूत्र आहे, तर ते पाण्याचं व्यवस्थापन. आता जिरायती लागवड केली असेल, तर पाणी आपल्या हातामध्ये नाही किंवा पावसावर आधारित त्याचं नियोजन राहील. परंतु उच्च व्यवस्थापन आणि मध्यम व्यवस्थापन या 2 वाणांसाठी आपल्याला जे संरक्षित पाणी म्हणतो आपण, संरक्षितचा अर्थ असा होतो, की पीक धोक्यात येऊ नये म्हणून द्यावं लागणारं पाणी. तर ते पाणी आपल्याला कोणत्या अवस्थेत देणं गरजेचं आहे. आणि हे समजून घेण्यापूर्वी आपल्याला एकदा मक्याच्या ज्या काही अवस्था आहेत, पीक वाढीच्या अवस्था आहेत, त्या समजून घेणं गरजेचं आहे. त्यावरून आपल्याला अंदाज येईल, की मग आपल्याला कोणत्या-कोणत्या अवस्थेमध्ये पाणी हे खूप महत्त्वाचं आहे. तर पहिलं जे आहे, तर मक्याची जी उगवण आहे, तर ती साधारण 7 ते 8 दिवसात होते. मक्याचा दाना म्हणजे जे बी आपण निवडले, तर ते जाड आहे की पातळ आहे, त्याच्यावर त्याचं 1-2 दिवस ठरतं आणि जमिनीतली ओल याला ते पुढं मागं होऊ शकतं. पण 7 ते 8 दिवसात ती उगवण होते. त्यानंतर 8 दिवसापासून तर 20 दिवसापर्यंत मक्याचं उगलेलं जे काही बियाणं आहे, तर ते रोप स्थिर स्थावर होण्यात जातो. त्यानंतर 21 ते 40 दिवस आहे, तर ती मक्याची ग्रँड ग्रोथ स्टेज म्हणतो किंवा वाढीची एकदम गतीने वाढ होते.
तर ती अवस्था आहे 21 ते 40 दिवसाची. 41 ते 60 दिवस आहे, तर त्यामध्ये आपल्या मक्याला फुलोरा लागतो आणि कणीस बनण्याची जी प्रक्रिया आहे, तर ती त्यात चालू झालेली असते. 61 पासून 100 दिवसात जे मक्याच्या जे कणीस बनले, म्हणजे वरती तुरा लागलाय, तुऱ्यातून जे काही पराग आहेत, तर ते कणसाच्या याच्यावर पडणार आहे आणि त्यातून परागीकरण होऊन त्या कणसामध्ये दाणे भरणार आहे. म्हणजे तो तुराही तितकाच महत्त्वाचा आहे, जितकं कणीस महत्त्वाचं आहे. ते कणीस भरण्याची जी काही प्रक्रिया आहे, तर ती 61 ते 100 दिवसात होणार आहे आणि साधारणपणे 100 दिवसापासून पुढं मग आता मक्याची व्हरायटी काही व्हरायटी 100 दिवसाची आहे, काही 110 दिवसाची आहे, काही 120 दिवसाची आहे. तर साधारणपणे सरासरी 100 ते 120 दिवसात आपली मका काढणीसाठी किंवा पक्वतेसाठी आलेली असणार आहे. या पिकांच्या अवस्था पाहता आपल्याला जे काही पाण्याचं व्यवस्थापन करायचंय, तर ते पाण्याचं व्यवस्थापन करत असताना 4 महत्त्वाच्या ज्याला क्रिटिकल किंवा खूप काळजीपूर्वक अवस्था आहेत, तर त्या 4 महत्त्वाच्या आहेत. त्यातली पहिली अवस्था म्हणजे अंकुरण. अंकुरांमध्ये जर पाणी का महत्त्वाचं आहे, तर त्याचं मगाशी मी आपल्याला माहिती देत असताना सांगितलं, की आपल्याला एकरी रोपांची जी संख्या राखायची, ती राखण्यासाठी अंकुरण होत असताना पाणी देणं खूप महत्त्वाचं आहे. दुसरी जी अवस्था आहे, तर ती जी गतिमान मक्याची वाढ होत असते, तर त्या अवस्थेमध्ये पाणी देणं खूप गरजेचं आहे. त्या अवस्थेत पाण्याचा ताण पडता कामा नये. परत एकदा मी आपल्याला सांगू इच्छितो, की पाऊस वेळेत नाही पडला, तर हे पाण्याचं नियोजन करायचंय. जर पाऊस वेळेत असेल, तर आपल्याला कुठल्याही पद्धतीने पाण्याचं नियोजन करण्याची गरज नाही. तिसरी जी महत्त्वाची अवस्था आहे, तर ती म्हणजे तुरे लागत असताना किंवा ज्याला आपण फुलोरा अवस्था म्हणतो, तर ते तुरे लागत असताना तिसऱ्यांदा आपल्याला पाण्याचं नियोजन करायचंय. आणि सगळ्यात शेवटी जे कणसामध्ये दाणे भरत असतात, त्यामुळे कणीस लागल्यानंतर एक शेवटचं पाण्याचं नियोजन आपल्याला काळजीपूर्वक करायचंय. या 4 अवस्थांमध्ये जर आपण पाणीची कसर ठेवली नाही किंवा तिथं जर पिकाच्या मुळांच्या कक्षेत ओल ठेवू शकलो, तर आपल्याला मक्याच्या बंपर प्रोडक्शन पासून अजिबात कुठल्याही प्रकारचं काळजी करण्याचं कारण नाही. आपल्याला अतिशय चांगलं उत्पादन तिथं मिळू शकतं. मग ह्या पिकाच्या अवस्थेनुसार हे जे पाण्याच्या ज्या काही अवस्था आहेत, तर त्या सांभाळणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, मका उत्पादनाच्या पंचसूत्रीतली जी चौथं सूत्र आहे, तर ते म्हणजे अन्नद्रव्याचं व्यवस्थापन. उच्च व्यवस्थापनाचा वाण जर आपण निवडलाय, तर त्यासाठी अन्नद्रव्याचं व्यवस्थापन आपल्याला 3 वेळा करायचे. जर मध्यमचा निवडलाय, तर आपल्याला 2 वेळा करायचे. आता यात पण पेरणीपूर्वी जे काही नियोजन आहे, बेसल डोस जे म्हणतो आपण किंवा ज्याला पायाभूत खतांचं नियोजन म्हणतो, तर तो खूप महत्त्वाची भूमिका इथं बजावतो. आता बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना वाटतं, की आपल्याकडे पाऊस कसा पडेल काय माहीत नाही. मग आपण बियाणं पेरूया आणि त्यानंतर खत वापरूया. तर कृपया असा विचार न करता आपण बियाण्यासोबत खत वापरणं खूप गरजेचं आहे. आपल्याला जर ही शंका असेल, की पाऊस वेळेत पडेल नाही पडेल, कमी खत वापरा. परंतु बियाण्याचं पेरणी करताना किंवा टोभण करताना खत हे जरूर वापरा. त्याचं कारण मी सांगतो. शास्त्रीय कारण असं आहे, की आपलं बियाणं वरच्या थरात आणि खत खालच्या थरात असलं पाहिजे. बियाण्यापासून ज्यावेळेस पहिले त्याला मुळं सुटतील किंवा बियाण्याचं अंकुरण होईल, तर मुळं सुटल्यानंतर ती मुळे खतांच्या कक्षेत जातील आणि जर आपण बेसल डोस नाही वापरला, बियाणं वापरल्यानंतर फोकून खतं दिली, तर ती खतं कधीच मुळाच्या कक्षेत खाली नाही येत, तर ती जमिनीत वरच्या कक्षेत राहतात. मग जो आपला शास्त्रीय दृष्टिकोन आहे किंवा ज्या उद्देश आहे, तो इथं साध्य होत नाही आणि मग आपण म्हणतो, की मी एवढी खतं वापरल्यानंतर उत्पादन एवढंच मिळालं किंवा या खतांचा आपल्याला पाहिजे तितका उपयोग नाही झाला. तर हे त्याचं मुख्य कारण बनू शकतं. त्यामुळं कृपया आपण साधारणपणे ₹1500 ते ₹2000 प्रति पॅकेटला खर्च करतो. म्हणजे एकरी ₹3000 ते ₹4000 खर्च करतो बियाण्यावर. तर आपण कमीत कमी एखादी बॅग खताची, मग ती अगदी ₹400-500 पासून असेल, तर ₹1000-1200 पर्यंत असेल. ही जरूर वापरा आणि तो बेसल डोस वापरा. आणि जर आपल्याला पावसाची खात्री असेल आणि व्यवस्थित नियोजन करायचं असेल, तर आपण लागवडीच्या वेळेला 25 किलो युरिया, 50 किलो डी आणि 4 किलो भूमिका सोबतच 10 किलो संचार वापरू शकतो. आता संचार वापरण्याची गरज काय? तर सेंद्रिय खत हे मक्याला खूप गरजेचं आहे आणि सर्वच ठिकाणी सेंद्रिय खत मुबलक प्रमाणात उपलब्ध नसतं. काही ज्या शेतकऱ्यांकडे जनावरं स्वतःची घरची आहेत, तर ते वापरू शकतात. साधारण कोणी शेतकरी 1 ट्रॉली, 2 ट्रॉली, अगदी 4 ट्रॉलीपर्यंत प्रति एकर वापरतात. हे सेंद्रिय खत वापरत असताना आपल्याला जोडीला संचार जर वापरलं, तर इथं बायो इनरिच असं हे सेंद्रिय खत आहे. म्हणजे ज्यामध्ये जीवाणू कल्चर आपण टाकलेलं आहे आणि हे खत वापरल्यानंतर जमिनीतले जे उपलब्ध स्वरूपात नसलेले जे अन्न घटक आहे, तर ते पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम हे संचार करतं. भूमिका वापरण्याचा उद्देश असा आहे, की याच्यात जे मुळाची जी काही सक्रिय आहे, ती वाढवण्यासाठी किंवा मुळं प्रमाण वाढवण्यासाठी हे भूमिका काम करतं. म्हणून आपण इथं भूमिका सुचवलंय आणि नत्र हे जर्मिनेशनसाठी किंवा अंकुरणासाठी नत्राचा वाटा महत्त्वाचा आहे. फॉस्फरस हा जो घटक आहे, तर तो खोड मजबूत बनण्यासाठी त्या फॉस्फरसचा वाटा महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने संतुलित अन्नद्रव्याचा वापर हा लागवडीच्या वेळेला करायचा आहे. दुसरा जो वापर आहे, तो साधारणपणे जे शेतकरी तणनाशक वापरतात,
तर तणनाशकानंतर करू शकतात, म्हणजे साधारण 25 ते 30 दिवसात. काही शेतकरी तणनाशक न वापरता बैलांच्या साहाय्याने सरी फोडण्याचं काम करतात. मग तिथं ते शेतकरी सरी फोडत असताना वापरू शकतात. परंतु साधारणपणे ढोबळ हिशोब जर धरला आपण, तर 30 दिवसाच्या आसपास आपल्याला हा दुसरा खतांचा डोस वापरायचा आहे, ज्यामध्ये आपल्याला युरिया 50 किलो आणि त्याच्या जोडीला झिंक सल्फेट 5 किलो. मक्याचं चांगलं उत्पादन येण्यासाठी झिंक या सूक्ष्म अन्नद्रव्याची गरज खूप महत्त्वाची आहे. मका पीक असेल, भात पीक असेल, गहू पीक असेल, या अन्नधान्य पिकांमध्ये झिंकचा वाटा उत्पादन वाढीसाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपल्याला इथं जाणीवपूर्वक हे झिंक वापरायचे आणि या झिंकला पर्याय जर आपण जमिनीतून नाही देऊ शकलो, तर फवारणीद्वारे सुद्धा आहे. जसं की ॲग्रोस्टारचं झिंक 39.5% वालं ऑक्साईड फॉर्ममधलं तेही फवारणीद्वारे आपण वापरू शकता. त्यानंतर तिसरा जो खतांचा मात्रा आहे, तर ते मक्याला तुरे लागल्यानंतर म्हणजे साधारण 60 दिवसाच्या आसपास हा तिसऱ्यांदा आपल्याला वापर करायचा. तिसऱ्यांदा जो डोस वापरतो आपण, यामध्ये आपल्याला युरिया 25 किलो, पोटॅश 25 किलो आणि बोरॉन हे जे सूक्ष्म अन्नद्रव्य तर त्याचाही वापर करायचा आहे. जर आपण जमिनीतून देत असाल तर 1 किलो बोरॉन आपण देऊ शकता आणि जर फवारणी करत असाल तर 1 ग्रॅम प्रति लिटर न्यूट्रिप्रो बोरॉन याची फवारणी आपण करू शकता. बोरॉनचा वापर केल्यामुळे तुऱ्यापासून निघणारे जे काही परागकण आहेत, तर त्या मक्याच्या कणसावर बसतात आणि त्या कणसामध्ये जे दाणे बनण्याची प्रक्रिया आहे, तर ती त्या पॉलिनेशन नंतर किंवा परागीकरणानंतरच होते आणि ते व्यवस्थित होण्यासाठी, ते दाणे भरण्यासाठी म्हणून हे बोरॉन इथं महत्त्वाचं काम करत असतं. बऱ्याच वेळा असं होतं, की मकेमध्ये कणीस चांगलं मोठं आलं, अगदी कणसामध्ये टपोरे दाणे भरले, पण शेंड्याकडचा काही भाग कणसाचा म्हणजे 5% 10% हा शेंड्याकडचा भाग अगदी पोचट असतो. तिथं दाणेच भरत नाही. तर हे दाणे न भरण्याच्या पाठीमागे सगळ्यात महत्त्वाचा जो घटक कारणीभूत आहे, तो म्हणजे बोरॉन आहे. त्यामुळे आपल्याला ह्या अन्नद्रव्यांचा वापर करत असताना या सर्व बाबींचा विचार करायचा आहे. आता अन्नद्रव्याच्या बाबतीत जर आपण पाहिलं, तर आपल्याला झिंकची कमतरता जाणवते. मका पिवळी पडल्यासारखी किंवा पानांवर पिवळेपणा येतो. त्यासाठी आपल्याला झिंकचा वापर करता येईल. तो आपण पिकाच्या कोणत्याही अवस्थेत वापरू शकतो. पीक वाढीच्या अवस्थेत जर वापरलं, तर तो सगळ्यात चांगला किंवा फायदेशीर राहील. ज्यामध्ये आपण ॲग्रोस्टार झिंक जे आहे, तर ते 1 मिली ते साधारण 1.5 मिलीपर्यंत प्रति लिटर फवारणीसाठी वापरू शकता. कीटकनाशक किंवा बुरशीनाशक यातही त्याची मिसळून फवारणी करता येईल. त्यानंतर ज्यावेळेस स्फुरदची कमतरता असते, त्यावेळेस आपल्या मक्याची जी काही पानं आहेत, तर ती जांभळट रंगाची दिसतात. पानं जर जांभळट जाणवली, तर आपल्याला निश्चितच तिथं स्फुरदची मात्रा देण्याची गरज आहे. त्यानंतर जर मक्यामध्ये पालाशची कमतरता जाणवली, तर मक्याच्या पानांच्या ज्या कडा आहेत, तर त्या करपल्यासारख्या किंवा जळाल्यासारख्या आणि पिवळसर दिसतात पानांच्या फक्त कडा. मग त्यावेळेस आपल्याला आणि ते पण जुन्या पानांच्या म्हणजे ज्या खालच्या बाजूची जी पानं आहेत, तर ती पानं अशा पद्धतीने जाणवतात. मग नवीन पालवीला त्याचा परिणाम जाणवत नाही. मग या पालाशची आपल्याला पूर्तता करणं गरजेचं आहे. त्यानंतर मॅग्नेशियमची जर कमतरता आली, तर मक्याच्या पानांमधल्या ज्या मधल्या शिरांसारख्या जे भाग आहेत म्हणजे केसाळ रचना, तर ती पिवळसर दिसते आणि मग तिथं आपल्याला मॅग्नेशियमची कमतरता जाणवली, तर आपल्याला मॅग्नेशियमचा वापर करणे गरजेचं आहे. आता मक्यामध्ये एक चुकी होते, की बहुतांश शेतकऱ्यांना माहिती आहे, की युरियाचा वापर केला किंवा नत्रयुक्त खत वापरलं, तर आपलं पीक काळोखी देते, हिरवंगार दिसतं, वाढ चांगली होते. हे जरी खरं असलं, तरी मका पिकाला जे काही नत्र वापरायचे, तेही आपल्याला प्रमाणबद्ध वापरणं गरजेचं आहे. अतिरिक्त नत्राचा जर आपण वापर केला, तर निश्चितच मक्याचं ताट आपल्याला वाढलेलं दिसेल, उंची वाढेल, त्यानंतर त्याची काळोखीही वाढेल. परंतु याचा परिणाम असा होईल, की आपल्या जे कणसावर जे काही केस येतात पुढं, तर ते केस हिरवे दिसतील आणि एकदा का ते केस हिरवे झाले, की जे वरून पडणार असतात किंवा जे परागीकरण व्हायचे, ते व्यवस्थित होत नाही आणि मग आपल्याला मकाचं जे काही ताट आहे, मक्याचं जे काही झाड आहे, ते खूप चांगलं अप्रतिम दिसेल. परंतु मक्याचं जे कणीस आहे, तर ते एकदम बेसुमार खराब झालेलं दिसेल आणि तिथं आपल्याला आर्थिक तोटा होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला नत्राचा वापर हा संतुलित करणं खूप गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला या अन्नद्रव्यांचा संतुलित वापर करायचा आहे आणि पंचसूत्रीमधलं हे जे महत्त्वाचं 4थं सूत्र आहे, तर हे अन्नद्रव्याचा वापर हा आपण काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे. मित्रांनो, मका भरघोस उत्पादनाच्या पंचसूत्रीतला शेवटचं जे सूत्र आहे, तर त्यामध्ये जे महत्त्वाची बाब म्हणजे तण व्यवस्थापन आणि कीड नियंत्रण. तर आपण एक-एक करून पाहूया तण व्यवस्थापनामध्ये काय करू शकतो. तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या भागामध्ये जर बैलांचा वापर होत असेल, आंतरमशागत करू शकत असेल आणि 1.5 फुटाची जर सरी सोडलेली असेल, तर निश्चितच तिथं बैलांच्या माध्यमातून आपण तणांचं व्यवस्थापन करू शकतो. साधारणपणे मका 20-25 दिवसाची झाल्यानंतर आपल्याला तिथून जो बळीराम नांगर असतो, तर तो हाकून आपल्याला मक्याला भरही लावता येते. यामध्ये आपल्याला दुहेरी फायदा असतो. मक्याला भरही लागते आणि तणांचं व्यवस्थापन होतं. हे करत असताना आपण खतांचं नियोजन तिथं करू शकतो. ज्या ठिकाणी बैलांचा वापर नाही होत, तिथं रासायनिक नियोजन किंवा जिथं क्षेत्र खूप मोठं आहे आणि एकाच वेळेला आपल्याला तणांचं व्यवस्थापन करायचंय, तर तिथं रासायनिक पद्धतीने तण नियंत्रण करणं हा सगळ्यात सोपा आणि तुलनेने स्वस्त पर्याय आपण म्हणू शकतो. मग जे रासायनिक नियोजन करायचंय,
तर तिथं आपल्याला परत 2 पर्याय आहेत. एक तण उगवण्यापूर्वीचं नियोजन करू शकतो आणि तण उगवल्यानंतर. तण उगवण्यापूर्वी म्हणजे पीक उगवण्यापूर्वी आणि तण उगवण्यापूर्वी. जसं की आपल्याकडं ॲग्रोस्टारचं ॲट्राज आहे, ज्यामध्ये ॲट्राझिन घटक आहे. तर ते ॲट्राज आपण बियाणं पेरणीच्या वेळेला एकरी 1 किलो वापरू शकतो. याचा वापर केल्यामुळे तण उगवण्यापूर्वी जे याचं काम चालू होतं आणि पीक उगवण्यापूर्वी, तण उगवण्यापूर्वी हे तणांना नियंत्रित ठेवण्याचं किंवा तण उगवू न देण्याचं काम करत असतं. आता जर ह्या पद्धतीने आपण नाही गेलो, तण उगवल्यानंतर जर आपण व्यवस्थापन करणार असाल, तर साधारणपणे मका पीक हे 20 ते 25 दिवसाचं असतानाच हे करणं गरजेचं आहे. कारण हे जे काही तणनाशक असतात पोस्ट इमर्जन्स पद्धतीचे किंवा तण उगवल्यानंतर काम करणारे तणनाशक, हे फक्त 2 ते 4 पानं अवस्थेच्याच तणावर काम करत असतात. मग त्या अवस्थेत जर आपण वापर नाही केला, तर नंतर याचा आपल्याला परिणाम फारसा मिळत नाही. मग साधारण 15 दिवसापासून तर 25 दिवसापर्यंत तणनाशक वापरलं गेलं पाहिजे आणि यातही आपल्याकडे 2 पर्याय आहेत. एक तर 115 मिली टेरिन प्रति एकर सोबत ॲट्राज जे आहे ते 500 ग्रॅम प्रति एकर आपल्याला पूर्ण जमिनीवर फवारणी करायची आणि फवारणी करत असताना जी काळजी घ्यायची ती म्हणजे जमिनीत ओल चांगली असावी आणि आपण जे फवारणीचं द्रावण बनवतो तर ते फ्लॅट पॅन किंवा कट जेट नोझलने वापरायचं, जेणेकरून आपल्याला प्रति एकर 150 ते 200 लिटर पाणी हे द्रावण फवारणी करता येईल. हा एक पर्याय झाला. दुसरा एक पर्याय जे आपल्याकडे मिसोजिन एक्स्ट्रा आहे. तर ते मिसोजिन एक्स्ट्रा जे तर ते 1400 मिली प्रति एकर या पद्धतीने आपण फवारणी करू शकतो. यालाही तोच नियम आहे. कट जेट किंवा फ्लॅट पॅन नोझल वापरा आणि जमिनीमध्ये ओल असावी चांगली आणि प्रति एकर आपण साधारण 150 ते 200 लिटर पाणी फवारणी करावी. अशा पद्धतीने तणांचं जर व्यवस्थापन आपण केलं, तर तणांची आणि पिकाची होणारी स्पर्धा हवेसाठी, पाण्यासाठी, सूर्यप्रकाशासाठी आणि अन्नद्रव्यासाठी ही स्पर्धा टाळता येते आणि ही टाळलेल्या स्पर्धेमुळे आपल्याला वेळीच तणांचं व्यवस्थापन केलं, तर पिकाचं उत्पादन किंवा पिकाचा जे काही दर्जा आहे, तो निश्चितच सुधारतो. तर अशा पद्धतीने आपण तण उगवण्यापूर्वी किंवा तण उगवल्यानंतर दोन्ही पद्धतीने या तणांचा बंदोबस्त करण्यासाठी विचार करू शकतो. आणि जर आपल्याला शक्य असेल, आपल्याकडे मजूर मुबलक असतील, तर मग आपण खुरपणी हा पर्याय निवडू शकतो. परंतु तो तुलनेने महागडा पर्याय आहे. सगळ्यात चांगला किंवा सगळ्यात कमी कालावधीत कमी खर्चातला पर्याय तर तो रासायनिक तण नियंत्रणाचाच आहे. हे मला तुम्हाला सांगावं लागेल. मित्रांनो, पंचसूत्रीतलं जे 5वं सूत्र आपण पाहिलं तण व्यवस्थापन, त्यासोबतच कीड व्यवस्थापन हे खूप काळजीपूर्वक आणि महत्त्वाचा विषय आहे. मका पिकामध्ये आपण गेल्या 5-6 वर्षापासून पाहतोय, जी अळीची समस्या आहे, ज्याला फॉल आर्मीवर्म म्हणतात, तर ती समस्या खूप भयंकर प्रमाणात आहे आणि या समस्येवर नियंत्रण मिळवण्यापेक्षा याचं जर प्रतिबंधात्मक नियोजन आपण करू शकलो, तर ते खूप महत्त्वाचं ठरतं. जसं की आपण एकात्मिक नियोजन यासाठी करणं गरजेचं आहे. मग काही जैविक कीटकनाशक असतील त्यांचा वापर करणं, रासायनिक कीटकनाशकांचा करणं. बाजारामध्ये काही सापळे मिळतात. या किडीचा जो पतंग आहे तर तो अट्रॅक्ट करण्यासाठी किंवा तो पकडण्यासाठी. तर त्या सापळ्यांचाही आपण वापर करू शकतो. या 2-3 गोष्टी करून आपल्याला या किडीला नियंत्रणात आणणं गरजेचं आहे. आणि यात एक गोष्ट महत्त्वाची आहे, की फक्त आणि फक्त आपल्या प्लॉटवर आपण हे सगळं नियोजन केलं, तर कीड नियंत्रणात येणार नाही. एकात्मिक म्हणजे पूर्ण जेवढे मका उत्पादक शेतकरी असतील, आपल्या आजूबाजूचे असतील, त्या सर्वांनी मिळून जर याच्यावर पावलं उचलली, तर निश्चितच ही कीड आपल्याला आटोक्यात आणणं किंवा नियंत्रणात आणणं खूप सोपं जातं. जर फक्त आपण नियोजन करत असू आणि इतर शेतकरी या बाबतीत गाफील असतील, तर ते चुकूनही त्या किडीच्या नियंत्रणासाठी फायदेशीर ठरणार नाही. मग आपण सुरुवातीच्या टप्प्यात आपलं पीक साधारणपणे उगवून आल्यावर 15 ते 20 दिवसाच्या आसपास आपल्याला इमामॅक्टिन बेन्झोएट सारखा घटक जो एमएझएक्स आहे, तो 100 ग्रॅम प्रति एकर वापरता येईल. प्रतिबंधात्मक स्वरूपात असेल. त्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये म्हणजे साधारणपणे 25-30 दिवसाच्या आसपास आपल्याला लॅम्बडा सायलोथ्रिन आणि थायमिथोक्साम घटक असणारा जो किलेक्स आहे, तर त्याचाही वापर करता येईल. 80 मिली प्रति एकर तो आपण देऊ शकतो. आणि तिसऱ्या टप्प्यात थोडंसं जास्त तीव्रतेवालं मग आपल्याकडं रॅपिजन सारखा घटक आहे किंवा कोपिगो सारखा घटक आहे. तर ते 80 मिली प्रति एकर या दोन्हीपैकी कोणतंही चालेल. हे आपण फवारणीसाठी घेऊ शकतो. फक्त 2 गोष्टींची काळजी घ्यायची. फवारणी ही कधी पण संध्याकाळी उशिरातल्या उशिरा करायची. जेणेकरून रात्रीची जी कीड सक्रिय असते, तर त्यावेळेस ते कीटकनाशक तिच्या संपर्कात येईल आणि हे अळीनाशक असल्यामुळे हे संपर्कात येणं खूप गरजेचं आहे. हे जर संपर्कात आले नाही, तर ती अळीचं काही नियंत्रण होणार नाही. ही एक पहिली काळजी आणि दुसरी काळजी मक्याचा जो काही वरचा गाभा आहे, तर त्या गाभ्यामध्ये ते कीटकनाशक जाणं गरजेचं आहे. ते कीटकनाशक जर बाजूनी पिकाच्या बाजूनी जर बसलं, तर त्याचा कुठलाही फायदा आपल्याला होणार नाही. जितकं ते गाभ्यात जाईल, तितकं फायदेशीर आहे. त्यासाठी संध्याकाळी उशिरा फवारणी करत असताना गाभ्यामध्ये कीटकनाशक जाणार, या पद्धतीचं नियोजन आपण केलं पाहिजे. मग कीटकनाशकांची निवड ही थोडीशी दुय्यम आहे. परंतु ही फवारणीची पद्धत ही फार महत्त्वाची आहे. फवारणीची पद्धत चुकली,
तर आपल्याला बिलकुलही रिझल्ट मिळणार नाही किंवा त्याचे परिणाम जाणवणार नाही. आणि फवारणीची पद्धत चांगली असेल, तर कीटकनाशक तुलनेने स्वस्त, महाग असेल, कमी तीव्रतेचं असेल, तरी आपल्याला ते फायदा देऊन जाऊ शकतं. तर अशा पद्धतीने आपल्याला याचं नियोजन करायचंय आणि हे सगळ्या सूत्रांचा अवलंब केल्यानंतर निश्चितच मका उत्पादनामध्ये आपण अतिशय बंपर असं प्रोडक्शन घेऊ शकतो, उत्पादन घेऊ शकतो, ही मला खात्री आहे. शेतकरी बंधूंनो, या मका उत्पादनाच्या पंचसूत्रीनंतर आपण जे वाण निवडीबद्दल बोललो होतो, तर बाजारात आपल्याला भरपूर असे वाण मिळतील. एका कंपनीचे मी जसं सांगितलं तसं एकाहून अधिक वाण मिळतील. तर त्या आपण व्यवस्थापन कोणतं करणार आहे, त्यानुसार आपल्याला ते वाण निवडायचे. ॲग्रोस्टारकडून आपल्याला 2 महत्त्वाचे वाण या ठिकाणी मी सांगू इच्छितो, जे की आपल्याला उत्पादन घेण्यासाठी अतिशय चांगले राहतील. त्यातला पहिला जो वाण आहे ॲग्रोस्टारचा, तर तो मक्कामधला 12-33. 12-33 हा जो वाण आहे, याची खासियत काय? तर हा उच्च किंवा मध्यम व्यवस्थापनासाठीचा वाण आहे. ज्यामध्ये आपल्याला बागायती नियोजन करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आपण पावसाने उघडीप दिली किंवा पाऊस वेळेत नाही पडला, तर पाण्याचं नियोजन केलं पाहिजे. तर आपल्याला उत्पादन याच्यातून चांगलं उत्पादन क्षमता जास्त आहे. नारंगी रंगाचे दाणे आहेत, परंतु दाण्यांचा जो आकार आहे, तर तो खूप मोठा आहे. दाणे टपोरे आहेत आणि दुसरी गोष्ट, की या मक्याच्या कणसामध्ये जे आतला भाग आहे, सफेद भाग आहे, तर तो खूप कमी आहे. म्हणजे मकेमध्ये शेलिंग पर्सेंटेज जे मोजलं जातं, तर ज्यामध्ये कणसापासून दाणे वेगळे केल्यानंतर तो वाया जाणारा भाग आणि दाणे, तर याचं जे गुणोत्तर आहे, तर याच्यात दाणे खूप जास्त भरतात. त्यामुळं हा आपल्याला फायदेशीर आहे. त्यानंतर एकसारखी कणसं याच्यात बनतात. 12-33 ची ही एक खासियत आहे आणि दुसरं कणीस हे टोकापर्यंत भरण्यासाठी 12-33 हा वाण चांगला आहे. एकसारखी मोठ्या आकाराची आणि टोकापर्यंत भरलेली कणसं असतील, तर निश्चितच आपल्याला त्याचा उत्पन्नात फायदा होतो. त्यानंतर दुसरी गोष्ट, की आपल्याला मकाचे कणीस काढल्यानंतर जे आपलं मक्याचं ताट आहे, तर ते शेवटपर्यंत हिरवंगार राहतं. 12-33 चं जे मका आहे, तर ती जास्तीत जास्त दिवसापर्यंत हिरवीगार राहते. त्यामुळं चाऱ्यामध्ये याचा उपयोग करत असताना किंवा शेतकरी सायलेज बनवतात. तर सायलेजसाठी आणि ओल्या चाऱ्यासाठी दोन्हीसाठी आपल्याला हे फायदेशीर ठरतं. ज्या शेतकऱ्यांना ते विकायचंय, तर विक्रीसाठी सुद्धा त्याची जी काही योग्य किंमत आहे, तर ती त्यामध्ये मिळते. आपल्याला अतिशय चांगलं उत्पादन देण्याची जी काही क्षमता आहे, तर ती ह्या वाणामध्ये आहे. तर निश्चितच आपण याचा विचार करावा. ॲग्रोस्टारचा जो दुसरा वाण आहे, तर तो मक्केचा 12-35 हा वाण आहे. 12-35 हा जिरायती नियोजनासाठीचा वाण आहे. 12-35 जर तुम्ही नियोजन करत असाल, तर आपल्याला मध्यम किंवा साधारण नियोजन त्यामध्ये आपण याचा विचार करू शकतो. जिथं पावसावर आधारित आपल्याला नियोजन करायचंय. पाण्याचं काही व्यवस्थापन आपल्याला नसेल, तर तिथं आपल्याला 12-35 चा विचार करायचा आहे. आणि याची उत्पादन क्षमता जास्त आहे. टोकापर्यंत याचे दाणे भरलेले असतात. कणीस हे भक्कम आहे. त्यानंतर नारंगी रंगाचे दाणे आहे. याचंही शेलिंग पर्सेंटेज चांगलं आहे. शेलिंग पर्सेंटेज म्हणजे दाणे आणि जे मधला पांढरा भाग आहे, तर त्याचं जे गुणोत्तर आहे, तर ते दाणे जास्त असतात, दाणे मोठे असतात त्यामुळं. आणि कीड रोगाला हा 12-35 जो वाण आहे, तर तो सहनशील आहे. निमबागायती किंवा कोरडवाहू दोन्ही जमिनींचं आपल्याकडं किंवा दोन्ही नियोजनामध्ये हा वाण चालतो. सोबतच खरीप हंगाम असेल, रब्बी हंगाम असेल, तर दोन्ही हंगामासाठी हा 12-35 आपण विचार करू शकतो. 12-35 हा उच्च उत्पादन देणारा वाण आहे. तर मित्रांनो, ही सगळी जी काही नियोजनाची पंचसूत्री आणि त्यातून आपण निवडत असलेले वाण, याचा जर आपण मेळ घालू शकलो, तर निश्चितच मका उत्पादन हे भरघोस आणि ज्याला आपण बंपर उत्पादन म्हणतो, ते मिळवण्यापासून आपल्याला कुणीही रोखू शकत नाही आणि आपल्याला अतिशय चांगलं उत्पादन, चांगला आर्थिक नफा या मक्याच्या शेतीतून निश्चितच होऊ शकतो. तर मित्रांनो, असेच आपण महत्त्वपूर्ण इतरही पिकांचे व्हिडिओ यापुढे पाहणार आहोत. तर या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.